हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टवर राजकारण तापलं. सेबीने सोडलं मौन. अदानी ग्रुपनं सर्व नियमांचं पालन केलंय. अनियमितता नाही. सेबीचा आकडेवारी सादर करत दावा. हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टनंतर विरोधी पक्षाकडून सेबी प्रमुख माधवीपुरी बुच यांच्या राजीनाम्याची मागणी. अदानी ग्रुप आणि सेबी प्रमुखांमधील संबंधांचं सत्य काय? राहुल गांधींचा सवाल. शेख हसीनानंतर आता बांगलादेशचे मुख्य न्यायमूर्ती आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नर यांचाही राजीनामा. आंदोलक विद्यार्थ्यांच्या रेट्यानंतर निर्णय. बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या हल्ल्यांविरोधात साधू हिंदू संघटना आक्रमक. आंतरराष्ट्रीय दबाव वाढत कडक कारवाई करण्याची मागणी. जम्मू काश्मीरच्या उधमपूर, किश्तवाड आणि अनंतनागमध्ये चकमक. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन. देशभरात आज निवासी डॉक्टरांचा संप. पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरांच्या हत्येच्या निषेधार्थ संप. आरोपींचा ममता सरकार बचाव करत असल्याचा अमित मालवीय यांचा आरोप. के कवितांच्या जामिनावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये ईडी सीबीआयच्या खटल्यात जामिनाची मागणी. आज निर्णयाची शक्यता. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह वाद प्रकरणात आज अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. हिंदू पक्षानं दाखल केलेल्या एकूण 18 खटल्यांवर एकाच वेळी सुनावणी. केदारनाथ घाटीतील वायुदलाचं रेस्क्यू ऑपरेशन संपलं. गौरीकुंडमधील भूस्खलनानंतर आतापर्यंत एकूण 218 जणांची केली सुटका. मुसळधार पावसानंतर तूर्त अमरनाथ यात्रा थांबवली. पहलगाम बालताल मार्गावरच्या यात्रेला तूर्त ब्रेक. अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराला भरघोस दान. भक्तांकडून आतापर्यंत 55 अब्ज रुपयांचं दान. चारधाम यात्रेनं यावर्षी बनवला नवा रेकॉर्ड. आतापर्यंत 32 लाख यात्रेकरूंनी घेतलं चारधामचं दर्शन. 3 वर्षांपासून सातत्यानं भाविकांच्या संख्येत वाढ. भारतीय हवाई दलामध्ये लवकरच आणखी एका नव्या विमानाचा होणार समावेश. डीआरडीओकडून मध्यम वजनाच्या फायटर जेटची निर्मिती सुरू. स्पेनच्या समुद्रात बोटीवर अडकलेल्या 44 स्थलांतरितांची सुटका. एनजीओ ओपन आर्म्सकडून बचाव कार्य. स्पेनमधल्या जंगलातला वणवा आणखी वाढला. हेलिकॉप्टरमधून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू. प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर. रशियन सैन्यापुढे युक्रेनच्या लष्करी तळांना लक्ष्य. हल्ल्यामुळे युक्रेनच्या लष्कराचं मोठं नुकसान.